आता इथे बघू शकता की ते ड्रेसिंग चाललंय आणि आपण काही खरंच चालत नाही, माऊलीच आपल्याला घेऊन भेटला की अवघ्या 10 ते 15 मिनिटात सगळ्या शरीराचा मसाज झालाय। अब उनकी मर्जी रहेगी तो आमची मसाज केली, भरपूर सेवा केलेली आहे आमच्या माऊलीची। रामकृष्ण हरी, मी राजश्री। हिरा येथे असताना इथे प्रथमोपचार केंद्र आहे मोठं, तर तुम्ही आतमध्ये प्रवेश केला। खूप असे वारकरी इथे थांबलेले आहेत आणि हे डॉक्टर साहेब आहेत, तर त्यांनाच आपण विचारूया की कशा प्रकारे सेवा देत असतात। नमस्कार सर। नमस्ते मॅडम। आपलं नाव? मी डॉक्टर अजित अधिकराव यादव, समुदाय आरोग्य अधिकारी इथे कार्यरत आहे, शेनोली इथे कार्यरत आहे। तर तुम्ही इथे वारकऱ्यांना कशा प्रकारे सेवा देत असतात? प्रथमतः आम्ही सातारा जिल्हा परिषदच्या मार्ग आरोग्य विभागातर्फे तुमचं गव्हर्नमेंटचं आहे पूर्णपैकी आपले जे सातारा जिल्हा परिषद आहेत त्याचा आरोग्य विभाग आहे, त्याच्या थ्रू आपण इथे सेवा देतो। याच्यामध्ये आपण सर्वांना प्रथम उपचार म्हणजे ज्यांना उलटी, संडास, ताप, सर्दी, खोकला काही घटक आहेत, ज्या काही गोष्टी होतात उलटी, संडास, त्याच्यावरती आपण सर्व गोळ्या देतो। जे सर्वांना हात पाय दुखत असतात त्याच्यावरती देतो। गरज असेल तर कोणाला जसं आपण आता इथे बघू शकता की ते ड्रेसिंग चाललंय, ड्रेसिंग वगैरे त्या माऊलींना काही लागलं असेल म्हणून लागलं असेल, पायाला फोड वगैरे आले असेल तर नॉमिनल ड्रेसिंग करून देतो। खरोखरच जर इमर्जन्सी असेल तर आपण PSC ॲम्ब्युलन्स किंवा 108 ॲम्ब्युलन्स बोलवून घेतो। त्याच्या थ्रू आपण आपल्या ह्याच्यामध्ये PSC मध्ये पाठवून देतो। गरजच असेल तर अत्यावश्यक मध्ये आपण एकदम इमर्जन्सी असेल तर सलाईन वगैरे इथे लावून पेशंट रेफर करतो। अशा पद्धतीने सकाळपासून कमीत कमी आम्ही 650 किती झाले सिस्टर? हां, टोटली 550 आपण बघू शकतो इथे की 587 एवढे पेशंट आज झालेले आहेत। म्हणजे ते इथे स्वतःहून सगळे वारकरी येत असतात, स्वतःला काय त्रास होतोय ते सांगत असतात आणि मग हे डॉक्टर तिथे उपचार करत असतात। आपण बघू शकता की अजूनही आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत तरी वारकरी येत आहेत। तर आपली सेवा किती वेळपर्यंत असते? आता आमचे 2 शिफ्ट मध्ये राहते, सकाळी 8 ते 8 आणि संध्याकाळच्या वेळेस आता हे संध्याकाळचे शिफ्टचे सर आलेले आहेत, त्यांची सकाळी 8 संध्याकाळी 8 ते सकाळी 8 म्हणजे ही सेवा 24 तास उपलब्ध असते। खूप छान, खूप छान। त्याचबरोबर इकडे पलीकडच्या साईडला आता मसाज सेंटर चालू आहे, जिथे फिजिओथेरपीचे स्टुडंट्स येतात आणि दिवसभर जे कोणी लोक येतात त्यांना आपण फिजिओथेरपीमध्ये त्यांच्या हातापाय जर दुखत असतील तर त्यांना मसाज करून दिले जाते। त्याचबरोबर दुसरी एक टीम राहते बाहेर जेवण, म्हणजे जेवढे सर्वजण येतात त्यांना आपण सर्वांना जेवण पोच करतो। म्हणजे जिल्हा परिषद भोजनाची त्यांची व्यवस्था आहे, सर्वांची आहे। त्याचबरोबर आता संध्याकाळी तर फ्री ऑफ कॉस्ट सर्वांना राहायला आहे, टॉयलेट, बाथरूम वगैरे सगळ्यांची पूर्णपणे सोय केलेली आहे। खूप छान, खूप छान। म्हणजे खरं तर आपली ही महाराष्ट्रीय संस्कृती आहे ती ह्या वारकऱ्यांमुळे जपली जात असली तरी आपल्या सरकारचाही त्याला खूप मोठा सपोर्ट आहे, हे महत्वाचं। ही आता सर्वप्रथम ही पहिल्यांदा संकल्पना आली की मसाजचे आता वारकऱ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन त्यामध्ये मसाज फक्त आता प्रत्येक जणाचे हातपाय दुखत असतात त्यासाठी ते भरपूर कव्हर करतात ऑब्वियसली, कारण ते 10, 15, 20 किलोमीटर चालून जात असतात। बरोबर, तर हे होणं साहजिकच आहे। मसाजच्या मशीन आता तशा पण चालू आहे तिकडे, फक्त जे रुटीन करणाऱ्या लेडीज होत्या त्यांना ते आता ड्युटी शिफ्ट करून गेले। नेक्स्ट पुढचा जो स्टॉप असेल त्याच्यामध्ये परत सेम टू सेम हे सगळीकडे चालू राहणार। प्रत्येक 5-5 किलोमीटरला आपला एक दवाखाना आहे सरकार। खूप छान, खूप छान। आणि पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट राहते। चला, आपण आम्हाला खूप अशी महत्वाची माहिती दिली जी आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो। रामकृष्ण हरी साहेब। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण माऊली। आपलं नाव? सुनील बाबाराव वानखेडे, साखरा, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ। आता हे प्रथमोपचार केंद्र आहे जिथे आम्ही व्हिजिट केली, इथे फिजिओथेरपी पण होत असते, तर तुम्ही फिजिओथेरपी घेतली इथं? हो बिलकुल मॅडम, इतकं चांगलं वाटलं। आम्ही आता आळंदीहून आलो, इतके पाय दुखत होते आणि आम्हाला याची कल्पना नव्हती। आम्ही आळंदीवर आलो आणि माऊलीच्या पालखीपर्यंत, विसावाच्या ठिकाणपर्यंत गेलो आणि तिथून आम्हाला वाटलं की काहीतरी वापस येण्यासाठी येईल। इतकं पाय दुखत होते आमचे तिघांचे सुद्धा की आम्हाला चालवणं होत नव्हतं। पण येता येता आम्ही त्या पुलावर इतकं हे झालो की परेशान झालं, मुश्किल झालं आम्हाला। पण त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात, माऊलीच्या मनात आणि शासनाचे मानावे तेवढे आभार फार आहेत, कारण शासन खरोखर हे शासन आणखीन 25 वर्ष राहावं अशी माझी इच्छा आहे। कारण इतकी सुंदर व्यवस्था वारकऱ्यांची नाही, सर्वच शेतकरी, वारकरी, सर्व वर्ग या इथं येणारा वर्ग हा
या वारीला येणारा प्रत्येक धर्माचा, प्रत्येक पंथ धर्म कोणताही नाही, इथे प्रत्येक धर्माचा माणूस येतो आणि सर्वांची सेवा, अतिशय सुंदर अशी सेवा सातारा हा काय हे सातारा जिल्ह्यात येते. सातारा जिल्ह्यातील लोणंद या ठिकाणी शासन आपल्या दारी पंढरपूरच्या वारीची मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून आरोग्य विभागाकडून जी सेवा होत आहे, अतिशय सुंदर सेवा आहे. मला इथं माझं चालवणं होत नसताना मी इथं आलो आणि मी डॉक्टर साहेबांना भेटलो तिथल्या, आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मला उपचार केले आणि त्यानंतर जे मसाज नवीन आणलेले आहेत त्या मशीनवर सारखी गर्दी आहे. आता सुद्धा तुम्ही दाखवू शकता त्या मशीनवर इतके बसलेले आहेत. मी फोन करून सुद्धा बोलवलं बऱ्याच जणांना, वारकऱ्यांना, आणि इतका रिलॅक्स भेटला की अवघ्या 10 ते 15 मिनिटात सगळ्या शरीराचा मसाज झाला. आणि खरोखर वारकऱ्यांची सेवेसाठी हे सरकार आहे. आरोग्यमंत्र्यांना सुद्धा, कोण आहेत आरोग्यमंत्र्यांना सुद्धा धन्यवाद आणि या सरकारला सुद्धा धन्यवाद. आणि इथं जे डॉक्टर्स कार्यरत आहेत त्या सर्वांना अतिशय सुंदर अशी सेवा देत आहेत. या सर्वांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. मॅडम आपले सुद्धा फार धन्यवाद. रामकृष्ण हरी. कारण खरंच वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन हे काही वेगवेगळे उपक्रम चालवले गेले आहे. खरंच खूप स्तुत्य आहेत. अतिशय सुंदर उपक्रम मॅडम. 10-15 मिनिटात त्या मसाजमुळे आम्हाला इतकं चांगलं वाटलं. यांना सुद्धा विचारा, ते सुद्धा आमच्या खेड्यात आहेत. अतिशय सुंदर असं. रामकृष्ण हरी माऊली. हरी. आपलं नाव? माझं नाव बाबाजी किसन काळे, पिंपरी खुर्द. आम्हाला आळंदी 15 किलोमीटर असून आम्ही माऊलीच्या दिंडीच्या स्वागत हे घेतलेले, आशीर्वाद तुम्ही घेतलेले. किती वर्षापासून येत आहात? आज पहिल्यांदाच माझी आळंदीला येण्याची, ते माऊलीच्या दिंडी बरोबर येण्याची पाळी आलेली मग आपण पहिल्यांदा येत आलाय तर तुमचा अनुभव काय? अनुभव एकदम आम्हाला माऊलीच्या कृपेने भरपूर अन्नदान भरपूर भेटलं. सुविधा, डॉक्टर दवाखाने, आमची मसाज केली, भरपूर सेवा केलेली आहे आमच्या माऊलीच्या दिंडीमध्ये. आणि म्हणजे तुम्ही खुश आहात? एकदम खुश आहे आम्ही. काही गैरसोय झाली नाही? काही सोय नाही, काय नाही. जेवणाचे एकदम भरपूर जेवण भेटलं. आपलं गावठी टाईप भेटले आणि गोड पण भेटलं, तिखट पण भेटले, सगळं जेवण भेटलं. हे मामा आळंदीकर आहेत, यांची गाठ झाली. हे कर्नाटकवाले बाबा आहेत, यांची गाठ झाली. आमचं प्रेम एकामेकाशी जोडलं. आम्ही आता इथे रातभर मुक्काम करणार आहे आणि सकाळ आम्ही 3 वाजता आमचं इथून जागा सोडणार. खूप छान, खूप छान. तुम्ही किती वर्षापासून येतात? माझं सुद्धा हे पहिलेच वर्ष आहे वारीचं, आणि वारीचा अनुभव इतका सुंदर येत चाललेला आहे. आता असं वाटतंय की मी इतके वर्ष या वारीला मिस केलेलं आहे. आणि एवढे वर्ष मिस केल्याची मला आता खंत वाटते थोडीशी, की यापूर्वी मी का नाही आलो, मला हा मार्ग का नाही भेटला. परंतु कुठल्याही गोष्टीची वेळ येत असते आणि या वारीची वेळ आता माझी आलेली आहे. आणि इतका सुंदर अनुभव मला येत चाललेला आहे. काही त्रास जरी शरीराला होत असला तरी त्या ठिकाणी अशा सुविधा झालेल्या आहेत की त्यापासून आपल्याला औषधोपचार योग्य तो मिळतो आणि त्यातून आपलं शरीर बरं चालतं आणि चांगल्यापैकी अनुभव येत चाललेला आहे. नवीन नवीन ओळखी होत चाललेल्या आहे. फॅमिलीत कोण कोण असते घरी? आमच्या घरी माझी मंडळी आहे, आई आहे, 3 मुलं आहेत मला. तुम्ही एकटेच आलात का? मी एकटाच आलेलो आणि माझा एक लहान मुलगा आहे. तर तो दुसऱ्या मार्गाने वारीला गेलेला आहे, तो बी वारीला आलेला आहे. आता वाखरीमध्ये आमची भेट होईल. छान छान छान. म्हणजे खरंच ही परमेश्वर भक्तीची ओढ आहे आणि आपलं कुठलं कुणाशी काही नातं नसताना सगळे अगदी प्रेमाने घट्ट बांधले जात असतात. अर्थाने जीवाची आणि शिवाची भेट या ठिकाणी होतीये. त्या पांडुरंगाच्या विठुरायाच्या दर्शनाला आर्त होऊन आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस नक्कीच आपल्याला एक वेगळा अनुभव येतो आणि जीवनाचं खरं तत्व आपल्याला त्या ठिकाणी कळतंय. खूप छान, खूप छान. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आप कहाँ से आए हो? MP से. MP से. आप कितने सालों से आते हो? 2 साल हो गए. 2 साल हो गए. पिछले साल आया था और 1 साल हो गया. तो आप इस मतलब आपको पंढरपुर के ये जो आषाढ़ी वारी इसमें जाना चाहिए, ऐसा कब लगा और क्यों लगा? अच्छा लगा. ऐसे आ गए आप? हाँ, ऐसे पूना में आया था पिछले साल. हाँ. ऐसे साथी लोग बोले चलो घूमने, तो मैं चला आया. महाराज मुझे बुलाए थे, दर्शन लेने को आ गया और आसन तिगर बुलाए आया, मुझे मालूम हो गया था. तो अभी कैसा लग रहा है आने के बाद? अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है. सब खाना पीना सब फ्री मिल रहा है, चलने को अच्छा हो रहा है. सब अच्छा लगता है. और हर साल आना चाहेंगे? आगे भी आना चाहेंगे? प्रभु जाने. अब उनकी मर्जी रहेगी तो आते रहेंगे. उनके अगर वो बुलाते हैं, उनका बुलावा आता है तो आपको आना पड़ेगा. आना पड़ेगा, अपनी मर्जी तो कुछ नहीं है ना.
वही मतलब ये है सब हमारा। हम मानते हैं कि कर्ता कर्वेता परमेश्वर होता है, वो जो हमें सही राह दिखाता है उस राह पे हम चलते हैं। बहुत अच्छा। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। तुम्ही कुठून आलात? आम्ही नागपूर मधून आलो। आणि किती वर्षापासून येत आहात? पहिलेच वर्ष आमचं। मग पहिलं वर्ष असताना ही दिंडी, ही वारी तुम्हाला कशी वाटली? मस्त। मला तर असं वाटते नेहमीच यायला पाहिजे सगळ्यांनी चालायसाठी, आणि आपण काही खरंच चालत नाही, माऊलीच आपल्याला घेऊन जाते आणि मस्त पायासाठी आपल्या आरोग्यासाठी पण छान आहे आणि सगळे मिळतात। ही म्हणते ना मिठू माझा लेकूरवाडा, खरंच तसंच आहे एकदम। म्हणजे एकदा जर कोणी वारीत आला तर पुन्हा पुन्हा त्याला यावं वाटतं। या वारीचं विशेष आहे नक्की नक्की, कारण पांडुरंगाची ओढ जेवढी असते तेवढंच आपण सगळे जे विविध जाती धर्माचे लोक एकत्र येतात, एकमेकांचं काही नातं असताना आपल्या प्रेमाच्या नात्याने आपण बांधलं जात असतो। बरोबर, काहीच नाही, फक्त कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही, आणि सगळे इथे सगळे माऊली आणि सगळे एक माणूस आहे सगळे इथे, काही कोणी जात नाही, काही नाही, आणि कोणी स्त्री नाही पुरुष नाही, सगळे सारखे आहे। खूप छान, खूप छान। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी।